तर मित्रांनो, मी आपला संगम संडगे. तर आजचा विषय म्हणजे मी एक नवीन सिरीज चालू करणार आहे. ती कोणती? एकदम मोबाईलची बेसिक टू ॲडव्हान्स, म्हणजे मोबाईलमधला ग्राफिक डिझाईन, म्हणजे मोबाईलमध्ये मराठी आपली ग्राफिक्सचे बॅनर कसे बनवायचे. बेसिकपासून तुम्हाला ग्राफिक्समधलं काही जरी माहीत नसलं मोबाईलमधलं, तरीही तुम्हाला मी या सिरीजमध्ये पहिल्यापासून पूर्ण 0 टू असं हाय लेवलपर्यंत सर्व गोष्टी शिकवणार आहे. त्यासाठी काय करायचं आहे, मी 2 दिवसाला एक व्हिडिओ टाकणार आहे आपल्या यूट्यूबवरती. दररोज रात्री व्हिडिओ येईल आणि त्या व्हिडिओला तुम्हाला मस्तपैकी कमेंट वगैरे सर्व गोष्टी भरभराट या सिरीजला प्रेम द्यायचं आहे. आणि आता या व्हिडिओ आपण सिरीजमध्ये काय काय पाहणार आहोत, म्हणजे तुम्हाला बेसिकपासनं जे आता मित्र आहेत, म्हणजे असेच त्यांना ग्राफिक्स तर बनवायचे आहेत पण त्यांना काहीच माहीत नाही. PLP काय असतं, म्हणजे पिक्सल लॅब काय असतं, हे डिझाईन कशा वापरायच्या, कोणतं मटेरियल कुठून घ्यायचं, हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला प्रॉपररित्या क्लास वाईज सांगणार आहे. तर आज म्हणजे आजचा डे 1 आहे. आज मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे, म्हणजे ग्राफिक्स कसं असतं, काय असतं, मराठी बॅनर वगैरे तुम्हाला बेसिक गोष्टी तुम्हाला मी प्रोव्हाइड करणार आहे. आणि ते सगळे आपल्या क्लासच्या गोष्टी जे येणार आहेत ते टेलिग्रामवरती येणार आहेत. आणि टेलिग्राम चॅनल ज्या भावांनी जॉईन केलं नसेल त्यांनी जॉईन करून घ्या. डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तुम्हाला. आणि आपले इंस्टावरती आय डी तर आहेच, तुम्हाला माहिती आहे, साम्राज्य ग्राफिक नावाने. मी जास्त करून तर तिथंच आपलं वर्कची अपडेट येत असते स्टोरीमार्फत. दुसरी गोष्ट म्हणजे आता आपल्याला आजपासून सिरीज चालू करायची आहे. तुम्हाला म्हणजे घरी बसून क्लायंटकडून सणवार या सर्व गोष्टीचे मस्त कमीत कमी 150-200 रुपये चार्जेस एका डिझाईनचे करता येतील. म्हणजे तुम्हाला घरी बसून मंथला मस्त चार्जेस तुमचा खर्च निघून जाईल. ही जर तुम्ही सिरीज पूर्ण केली, तुम्हाला ग्राफिक्समधले मराठी बॅनर एक नंबर बनवता येतील. पण हे पूर्ण सिरीज पहिल्यापासून ते शेवटपर्यंत करायची. तर आत्ता आपल्याला या सिरीजसाठी म्हणजे पहिले तुम्हाला सांगतो मी आपल्याला कोणती ॲप्लिकेशन लागणार आहे. ते ॲप्लिकेशन तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर देऊन टाकेल. पिक्सल लॅब एक नावाचे ॲप्लिकेशन आहे, ती तुम्हाला मी देऊन टाकणार आहे आपल्या टेलिग्रामवर. दुसरी गोष्ट, आपल्याला पिक्सल लॅबमध्ये एक फाईल असते PLP नावाची. PLP म्हणजे त्या फाईल, ते जास्त तुम्ही तर भरपूर ऐकलं असाल. ज्या मित्रांना बेसिक माहिती आहे ग्राफिक्सचं त्यांना तर PLP वगैरे काय आहे ते तर माहिती. तर दुसरी आपण आता हे पिक्सल लॅबमध्ये आता तुम्हाला माहिती आहे, आता ही ॲप्लिकेशन आहे. तुम्हाला ओपन केल्या असं डिफॉल्ट एक असं म्हणजे एक फेस दिसत असेल, तुम्ही पाहू शकता. असं काहीतरी एक इंटरफेस दिसते तुम्हाला. आणि आता आपल्याला याच्यामध्ये हे असं काहीतरी, तुम्हाला याच्यातलं काही जरी माहिती नसलं तर मी ज्या भावांना माहीत असेल त्यांनी बघा, कारण की मी याच्यात काही असे टूल म्हणजे दुसऱ्या गोष्टी सांगणार आहे की तुम्हाला माहिती नसतील किंवा माहिती असतील. पण ज्या भावांना काहीच माहिती नाही पिक्सल लॅबबद्दल किंवा डिझाईनबद्दल, तर मी तुम्हाला बेसिक बसून सांगणार आहे. ज्या भावांना अगोदरच पिक्सल लॅबची काही थोडीफार इन्फॉर्मेशन असेल त्यांनी समोरचे व्हिडिओ पाहायचे. तर हे मग बिगनर म्हणजे नवीन मुलांसाठी आहे. तर पिक्सल लॅबमध्ये तुम्हाला एक आता या पिक्सल लॅबमध्ये हे जे असतं हे टेक्स्ट असतं. हे टेक्स्ट हे आपल्याला इथं डिलीटचं ऑप्शन असेल, त्याला सर्वप्रथम तुम्ही कोणती गोष्ट डिलीट करू शकतो. दुसरी, पहिल्यामध्ये आपण याच्यामध्ये टूल बघून घेणार आहोत. टूलमध्ये आपण काय करणार आहोत, पहिलं हे प्लस आयकन दिसत असेल तुम्हाला वरती. प्लस आयकनवरती आल्यावर तुम्हाला इथं वेगवेगळे ऑप्शन दिसत असतात. त्याच्यातलं आपण पहिलं पाहणार आहोत टेक्स्टला क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं काहीतरी दिसेल. त्याला आपल्याला असं आपल्या बोटाने ओढून घ्यायचं इथं सेंटरला. आणि आपल्याला याच्यामध्ये काय टाकायचं, ते मराठी टेक्स्ट वगैरे तुम्ही टाकून दाखवणार आहे तुम्हाला सर्व गोष्टी, फॉन्ट वगैरे. फक्त तुम्ही टूल समजून घ्या अगोदर कसे काम करतात काय. तर आपण नेक्स्ट, आणि आता आपण याच्यामध्ये काय करूया, इथं वरती तुम्हाला डिलीटच्या बाजूला एक आयकन दिसत असेल, त्याला क्लिक करून घ्यायचं. एडिटमध्ये आहे, इथं तुम्हाला जे कोणतंही तुम्हाला टेक्स्ट, आपलं सर्व काम या टेक्स्टवरती चालणार आहे. समजा आता आपण साम्राज्य टाकलं तर पाहू शकता, इथं ओके करायचं. ओके केलं की येऊन जातं. आणि तो वरती तुम्हाला डिलीट आणि स्मॉल टी आणि बिग टी दिसत असेल, त्याच्यावर क्लिक केलं सर्व लेटर आपले कॅपिटल होणार. तुम्हाला क्लिक केलं सर्व लेटर आपले स्मॉल होणार. ओके, कॅपिटल करून ओके करूया. तर पाहू शकता याला असं इथं ओढून तुम्ही छोटं मोठं करू शकता. हे आता टेक्स्टचं झालं. आता याला आपण
डिलीट करू शकतो. ओके, दुसरा टूल त्याच्यामधला करंट डेट, म्हणजे आता हे करंट डेट सांगतं, हे तर आपल्या काही कामी पडत नाही, डिलीट करून टाकू. दुसरी स्टिकर, म्हणजे आता याच्यामध्ये आपल्याला एक पिक्सेल लॅबकडून काही आपल्याला गोष्टी दिलेल्या असतात मोफत. तुम्ही पाहू शकता हे मटेरियल म्हणून, याच्यातलं कोणतं काही चांगलं वाटत असेल तर याच्यातलं आपण यूजच होत नाही काही पण थोडंफार, तर आपण हे सोडून देऊ. ओके, त्याच्यातलं आपलं सर्वात मेन टूल म्हणजे टेक्स्ट टूल आहे. पहिला टेक्स्ट टूल आणि आता आपण स्टिकर झाल्यावर शेप आपल्याला शेप पण लागणार. शेपवरती क्लिक केल्यावर बाय डिफॉल्ट आपल्याला एक शेप भेटणार आहे रेक्टँगलमध्ये. त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता त्याची रेडियस असते, म्हणजे असं कर्व वगैरे पाहू शकता, सर्व असं कर्व भेटून जाईल. आणि दुसरं ऑपिसिटी भेटून जाईल त्याचं, म्हणजे दिसतं न दिसतं. त्याचा कलर इथं आपल्याला चेंज करता येतो, पाहू शकता. आपल्या शेपचा कलर आपण चेंज करू शकतो, रेड वगैरे. त्याच्याच खाली आपल्याला त्याचे स्ट्रोक वगैरे, त्याचा बॉर्डर, म्हणजे स्ट्रोक म्हणजे एक त्या बॉर्डर, आपण बॉर्डर लावू शकतो. ऑपिसिटी, ओके. तर हे कलर पाहू शकता तुम्ही. आपण याच्यामध्ये ग्रेडियंट यूज करू शकतो. बाय डिफॉल्ट आता दिलेले असते पिक्सेल लॅबमध्ये. मी ग्रेडियंटही तुम्हाला सर्व शिकवणार आहे, समोर गोष्टी, फक्त एक टूल समजून घ्या तुम्ही. आता तर आपण राईट क्लिक मारून हे शेप बघू शकता. एक रेक्टँगल शेप आहे, आपल्याला वेगळा शेप पाहिजे असेल, आता सेम तसंच प्लस आयकॉनवरती येऊन शेपमध्ये यायचं. तुम्हाला एक बॉक्स दिसत असेल की त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इतके आपल्याला पिक्सेल ॲपकडून शेप दिलेले असतात. तर आपल्याला कोणता शेप लागतो ते घ्यायचा, सर्कल वगैरे हे पाहू शकता. आता कलर वगैरे चेंज करायचा असेल तर इथून आपण तिथूनही करू शकतो, आणि बाय डिफॉल्ट आपण इथे, आता आपल्याला हे मी टूलवर येणार आहे पण आताच नाही. ओके, स्टेप बाय स्टेप जा. तर दुसरं शेप झालेलं आहे. टेक्स्ट आणि शेप याच्यात महत्त्वाची गोष्ट आणि सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे फ्रॉम गॅलरी. याच्यात एक टूल दिसत असेल तुम्हाला खालनं 2 नंबरचा. फ्रॉम गॅलरीत केल्यानंतर आपण जे मटेरियल आपल्या गॅलरीमधून आपल्याला पिक्सेल लॅबमध्ये घ्यायचं आहे ते आपण फ्रॉम गॅलरीच्या माध्यमातून घेतो. उदाहरणार्थ आता एक फोटो आहे, हे फोटो किंवा बॅकग्राऊंड, आता हे बॅकग्राऊंडला घ्यायचं. तर पाहू शकता हे आपल्या गॅलरीमधून आलं, ते पाहू शकता असं. ओके, हे असे गॅलरीमधून या टूलनं आपण घेऊ शकतो. हे सर्व फक्त टूल समजून घ्या. मी सर्व गोष्टी तुम्हाला बॅनर जाऊन आपण शिकवतो ना, तेव्हा तुम्हाला हळूहळू सगळ्या गोष्टी समजून जातील. तर आता हे डिलीट करून टाकूया आपण. डिलीट झाल्यानंतर तसंच आता फ्रॉम गॅलरी झाल्यानंतर त्याच्या खाली एक ड्रॉ आहे. ड्रॉचं आपल्याला काहीच काम पडत नाही, तरी पण मला समजून सांगतो. म्हणजे आता याच्यामध्ये आपल्याला होऊ शकता असे काही ऑप्शन दिलेले आहेत. हे एकदम ड्रॉमध्ये यायचं, ड्रॉमध्ये कलर हे असे म्हणजे पेंटिंगसारखे एक इरेज वगैरे, पण हे आपल्या काही कमी पडत नाही. डिलीट करून टाकू. तर याच्यामध्ये आपण एक टूल पाहिलेला आहे, तो टूल प्लस आयकनचा, म्हणजे त्याच्यामध्ये आपण कोणते पाहिलेले, टेक्स्ट, करंट डेट, स्टिकर, शेप, फ्रॉम गॅलरी आणि ड्रॉ. याच्यामधले आपले 3च मेन आहेत, शेप, फ्रॉम गॅलरी आणि टेक्स्ट. हे तिन्ही तुम्हाला समजत असेल व्हिडिओ तर नक्कीच कमेंट करत जा. काय अडचण असेल तरी कमेंटमध्ये मला सांगत जा, भाऊ हे मला समजलं नाही, तुम्हाला मी ते समजून सांगेल कमेंट. ओके, तर आता दुसरी गोष्ट, आता हा टूल तुम्हाला मी थोड्या वेळात सांगणार आहे. तो म्हणजे आपले फाईल सेव्ह वगैरे करण्याचा आहे, ते मी तुम्हाला पुढच्या वेळेस सांगतो. तर हे शेअरमध्ये ते पण त्याचा टाईप म्हणजे डाउनलोड करण्यासाठी लागतो. तर आपण ते झालेलं आहे. आणि ते आपण आता सरळ काय करूया, आपण आता आपल्या लेयर पॅनलवर येऊया. ओके, लेयर तुम्हाला त्या 3 डॉटवरती जाऊन तुम्हाला एक 3 डॉटच्या खाली एक लेयर ऑप्शन दिसत असेल, पाहू शकतो. त्याला क्लिक केल्यानंतर इकडे आपल्या राईट म्हणजे लेफ्ट साईडला तुमचे कसं काहीतरी इंटरफेस दिसत असेल. त्याच्यामध्ये कसं असतं, आपण जे डिझाईनमध्ये यूज केलं आहे त्याची एक लेयर बनते, पाहू शकता. ही लेयर एक. आता आपण फ्रॉम गॅलरीमधनं आणि एखादी कोणती गोष्ट घेऊया, ते फोटो घेतली तर पाहू शकता. आता हे फोटो आहे आणि त्याच्यामध्ये बॅकग्राऊंड वगैरे घेऊया. हा बॅकग्राऊंड घेतला, हे बॅकग्राऊंड. आता आपल्याला हे फोटो वगैरे आता हे याच्यावरती जात असेल, हे लेयर. आता हे फर्स्टला आहे, याच्या फोटोच्या खाली गेलं, फोटोवर आले, पाहू शकता तुम्ही. आणि हे असं क्लिक करू शकता आपण जे पाहिजे.
आणि इथं आपला ज्या याला हे लॉक करायचं आहे. आता उदाहरणार्थ आपण बॅकग्राऊंड मोठं करून घेऊया. असं बॅकग्राऊंड मोठं झालं. त्यानंतर बॅकग्राऊंडला आपल्याला काय करून घ्यायचं, लॉक करून. लॉक पाहू शकतात, लॉक झालेलं आहे. आणि आपल्या जे गोष्टी आहेत, आता हे आपले शेप वगैरे त्या बॅकग्राऊंडच्या खाली आहेत, त्या लेअरला असं होल्ड करून म्हणजे दाबून ठेवायचं असं इकडं साईडला आणि असं वर आणायचं. असं होल्ड करून असं वर आणायचं. ओके, तर पाहू शकता तुम्हाला इथं शेप दिसू शकतील. आणि हे आपले इथून आपण डिलीटही करू शकतो. आणि तो वरती एक बॅकचा ऑप्शन असतं, त्याने आपण बॅग येऊ शकतो. बाय डिफॉल्ट तो डिलीट झालं. तर हे आपल्या लेअरचं काम झालेलं आहे. याच्यामध्ये जर तुम्हाला म्हणजे उदाहरणार्थ आता तुम्हाला एक सांगतो, तर हे तुम्हाला याचं ग्रुप करायचं आहे. तर हे तुम्हाला काय करायचं, तर खाली एक ऑप्शन दिसत असेल, खाली पाहू शकतो. डबल क्लिक करायचं त्याच्यावरती आणि जे हे 2 शेप होते त्यांना क्लिक करून मर्ज करून टाकायचं. मर्ज केल्याने या दोन्ही लेअरचं एक लेअर होऊन एक होऊन जाणार. ओके, पण जास्त करायचंच नाही. तर ओके, तर आपण हे डिलीट करून टाकूया फोटो वगैरे. तर ही झाली गोष्ट आपल्या म्हणजे टूलमधली लेअरची. लेअर पॅनल जर तुम्हाला समजलं असेल तर सर्वात मेन लेअर आहे. तर लेअर तुम्हाला समजणं गरजेचं आहे. ओके, तर आता आपली लेअर आणि हे प्लस आयकनचं झालेलं आहे. तुम्हाला हे जो गोष्टी समजल्या असतील तर भावना नक्कीच आपल्याला कळवत जा, कमेंटमध्ये अडचणी मांडत जा तुमच्या. आणि व्हिडिओला लाईक करत जा. व्हिडिओ जर मी समजून सांगितलेलं जर तुम्हाला समजत असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करत जा. आणि आता दुसरी गोष्ट म्हणजे आता आपल्याला इथे लेअरच्यावरी 3 डॉट एक दिसत असतील, त्याचा आपण एक तुम्हाला वरनं सांगतो. त्याचं जास्त आपल्याला त्याच्यामध्ये एका टूलचा यूज पडतो, ते म्हणजे ओपन PLP फाईल. सगळ्यात जास्त यूज होणारं म्हणजे ओपन PLP फाईल. याच्यात केल्यानंतर जे आपण प्रोजेक्ट, जे फाईल आपण जे काम करतो ते सर्व काम आपल्या इथं स्टोअर होतो. आजपर्यंतच्या आपल्या सगळ्या फाईल इथे स्टोअर होतात. तुमच्या फाईल तुम्हाला डिलीट करायच्या असतील तर तिथे डिलीटचं ऑप्शन भेटून जाईल. आणि इथे शेअरवर जर क्लिक केला तर तुमची ती फाईल तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह होईल, म्हणजे PLP फॉर्मॅटमध्ये. तर आता हे मी वर्क केलेलं ओपन करतो. त्याला क्लिक केल्यानंतर ओपन होतो. ओपन केल्यानंतर याला ब्लॅक असं करायचं. तर पाहू शकता हे एक मी डिझाईन बनवली होती. आणि आता याचं म्हणजे तुम्हाला मी आता हे आपलं फाईल ओपन झाली, PLP फाईल म्हणतात. ओके, ती कुठून ओपन केली तर 3 डॉटमध्ये येऊन ओपन PLP फाईलमधनं ओपन केली. ओके, असं. दुसरी गोष्ट आणि याच्यामध्ये मी तुम्हाला डीप गोष्टी सांगणार आहे, ते पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आजच्यासाठी मी एवढ्या गोष्टी सांगलेल्या आहे. उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी साईज कशी घ्यायची हे सर्व गोष्टी सांगणार आहे. PLP फाईल कशी डाउनलोड करायची यूट्यूबवरनं, आणि डाउनलोड केल्यानंतर ते एक्स्ट्रॅक्ट वगैरे सर्व गोष्टी सांगणार आहे. त्यासाठी पुढचा व्हिडिओ येईल. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला PLP फाईल मी कशी ॲड करायची आपल्या पिक्सल लॅबमध्ये ते पण समजून सांगा. ही सिरीज तुम्ही अशीच कंटिन्यू पूर्ण पाहिली तर तुम्हाला मोबाईलचा पूर्ण क्लास म्हणजे मोबाईलच्या पूर्ण डिझाईन समजून जातील. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, या व्हिडिओला भरभराट प्रेम द्यायचं आहे. तुमच्यासाठी ही सिरीज मी घेऊन येणार. तर आजच्या व्हिडिओला भरभराट प्रेम द्या भावांनो. भेटू आपण पुढच्या डेला. ओके, धन्यवाद.